श्री स्वामी समर्थ. शिल्पाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण तांदळाच्या पिठापासून भाकरी कशी बनवायची, उकडीची ती कशी तयार करायची ते आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी भरून, आणि ह्या वाटीनीच मी पाणी घेणार आहे. आता इथे मी या वाटीनी पाणी ठेवलंय तापत. पाण्याला थोडी उकळी आल्यानंतर हे पीठ त्याच्यात टाकायचं आहे आपण. इथे मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे याच्यातच, आणि 1 छोटा चमचा तेल टाकायचं. आता हे मी गॅस बारीकच ठेवला. हे सगळं पीठ आपण एकजीव करायचं आहे. हे पीठ आता मी सगळं एकत्र मिक्स करून घेतलंय आणि गॅस आता मी बंद करून थोडा वेळ पीठ थंड होईपर्यंत झाकून ठेवायचे, 5 ते 10 मिनिटं. हे बघा, आता हे भाकरीचं पीठ थंड झालेलं आहे. मी आता हे एका परातीत काढून मळून घेणार आहे चांगलं. मळताना जर आपल्याला हे पीठ थोडं सुकं वाटलं तर आपण थोडं थोडं पाणी लावून मळून घ्यायचं आहे. असं पीठ चांगलं मळून घ्यायचं आपण. हे बघा, आता हे पीठ मी इथे चांगलं मळून घेतलंय. आता मी याचे गोळे बनवते. हे गोळे आता मी इथे लाटून घेणार आहे. थोडंसं पोलपाटावर सुकं पीठ टाकायचं तांदळाचं. ही बघा, ही आता भाकरी लाटून घेणार आहे मी. ही बघा, इथे मी आता भाकरी लाटून घेतली आहे आणि ते लाटताना खालच्या बाजूला त्याला पीठ लावायचं आहे सुकं. आता मी तव्यावर टाकते भाकरी. तव्यावर टाकताना आपण पीठ लावलेली जी बाजू आहे ती आता ही वरती ती पिठाची बाजू आहे, त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे, पाणी लावून घ्यायचं. ही बघा, आता ही भाकरी आहे, मी ती पलटते आणि गॅस मी इथे फास्टच ठेवलाय. आता ही भाकरी आपण परतायची आहे दुसऱ्या साईडला. ही बघा, ही भाकरी आपली आता तयार आहे. ही बघा, ही भाकरी आपली इकडे उकडीची भाकरी तयार आहे. तुम्ही ही भाकरी नक्की करून पहा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.